तर काल आम्ही बघितलं, हवा चेक केली, हवा भरली आणि काल टायरला किती पंक्चर आहेत चेक केलं. एकूण 3 पंक्चर आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 8 ते 10 पंक्चर 2 महिन्यात काढल्यात. आता 3 आहेत, त्यामुळे आता लय झाले टायराचं. आता हवा मारून जाणार आहे आणि नवीन टायर टाकणार आहे. रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. होंडाच्या शोरूमला टायर कितीला विचारला, ती म्हणले ते 1950 रुपयाला. मी आवाक झालो. आता आपलं कुशेगावातलं काम झाले. आता आपण जाऊया टायर बदला. टायर लय महत्वाचा आहे, लय साथ दिला टायरानं. आता बघू नवीन टायर कितीला भेटते. सियाटचं कितीला? टायर हे 1500 रुपये सांगितले त्याचं. सियाट कंपनीचं टायर आहे. टायराचं 1500 रुपये सांगितले ती, फक्त यांच्याकडे बसवून देत नाही ती. दुसरं एक दादा आहे, तिकडं जाऊन बसवून घ्या टायर. 6, 7, 8, 9 टायर घेतलं आपण. त्या गाडीला लावायचं तिकडे आहे दुकान, तिथं जाऊन लावायला 1500 रुपये टायर आहे. काल चेक केली हवा भरून 42 वर 3 पंक्चर. आणि पंक्चर कुठे माहिती आहे, जिथं आधी पंक्चर आहेत का तिथंच. हां लय वाईट गेला. पंक्चर बी 100ला आहे आमच्याकडे. तुमच्याकडे किती? 80ला. मग आमच्या औंधात 100ला. मग एकदम 10 रुपयावर भांडायला लागला. मला 360ची आहे ऑर्डर. तू म्हटलं मला माझ्या बायकोन सांगितलं 360ची आहे, पण मी त्याला दाखवलं की ॲपमध्ये 370 आहे म्हणलं. एमआरपेक्षा हे चांगले आहे ना कंपनी. नवीन खट्ट टायर. वा ही बाग नुसते वाय जरी तुम्हाला वाय सितार गोष्टी तरी आता त्यामुळे ते लय ताप दिला त्यांना. तसं मोठी दिसायला लागली गाडी. टायर बसवलेला आहे या ठिकाणी आपला नवीन खट्ट टायर. किती वर्ष टिकल आता? बाद झालं 2-2.5 वर्ष. तेवढे साथ दिली होय ना. अहो त्याने 2 वर्ष साथ दिली तर लय होईल. बरोबर. जवळजवळ एका वर्षात का नाही ती 32,000 किलोमीटर रनिंग झाली. आपण इथं नवीन टायर टाकून घेतलाय बघा, त्यामुळं जो ताप होत होता तो आता कमी होणार आहे आपला. नवीन टायर क्वालिटी